सध्या विदर्भात तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। अमरावतीचा पारा 45 अंशाच्या वर गेला आणि या रगरगत्या उन्हात देखील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना जी आहे ती आपली ड्यूटी बजावावी लागते आणि याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर उन्हातान्हामध्ये सिग्नलवर उभं राहून जे आहे ते पोलीस कर्मचारी आपली कर्तव्य बजावतात आणि त्यामुळे त्यांना देखील उष्माघाताचा धोका निर्माण होऊ शकतो। याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर पोलीस विभागाच्या वतीने आता या कर्मचाऱ्यांना एअरकूड असे कूलिंग जॅकेट जे आहे ते देण्यात आलेले आहेत। या जॅकेटला जो आहे ते आपण बघू शकतो 2 फॅन लावण्यात आलेले आहे। जे फॅन जे आहे ते बॅटरीच्या माध्यमातून चालतात त्यामुळे शरीराला जो आहे तो हवा जी आहे ती या कूलिंग जॅकेटच्या माध्यमातून दिली जाते। त्यामुळे उन्हापासून जो आहे तो काहीसा दिलासा जो आहे तो या संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांना मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा हे कूलिंग जॅकेट मिळालेलं आहे, कसं परिणाम करतं? खूप छान आहे। कमीत कमी 10 डिग्रीचा कमी परिणाम होते। जसा 46 आहे तो 36 पर्यंत कव्हर करते 10 डिग्री, म्हणजे कालपेक्षा खूप अर्ध प्रमाण कमी झालं उन्हाचं। कसं काम करते हे शरीरामध्ये, कशा पद्धतीनं डेमो दाखवा? याच्यामध्ये एक बॅटरी आहे आणि 10,000 वॅटची बॅटरी आहे। हे चार्जिंग करायला लागते आणि 4 तास 5 तास चालते, म्हणजे उन्हाचा जो पिरियड आहे तो कव्हर करून घेते। मग घरी जाऊन आणखी चार्ज करून आपला पुन्हा दुसऱ्या दिवशी वापरता येते। पहिले काय त्रास होता आणि आता कसा दिलासा मिळाला या जॅकेटपासून? पहिला तर खूपच त्रास होता, आता उन्हाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्याच्यामुळे खूप त्रास होत होता उन्हाचा, कंटिन्यू पाणी हे ते। आणि आता हे जॅकेट काल मिळालं आम्हाला, आज बऱ्याच प्रमाणात कमी आहे त्रास। पावसापासून पण बचत होऊ शकते अशा पद्धतीचं बनवलं आहे? पावसात तर कामी नाही पडणार आहे, कारण हे फॅन वगैरे बिघडू शकते पाण्याने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, पण उन्हाळ्यात कामी आहे। अनक जॅकेट आपल्यासोबत काही महिला पोलीस कर्मचारी, तू काय सांगणार? तुम्ही ड्युटी बजावतायत उन्हामध्ये आणि आता तुमच्या सोबतीला हे जॅकेट आलेलं आहे, शरीराला थंडावा मिळावा यासाठी। मागच्या वर्षीच हा उपक्रम आम्ही पार पाडला होता, जेव्हा रेड्डी सर होते ना तेव्हाच हा उपक्रम आम्ही राबवला होता। तर तेव्हापासून तर थोडा वेळ झाला या जॅकेटला, पण याआधी म्हणजे 1 आठवडा आधी पाहिजे होतं हे जॅकेट, कारण उन्हाचा प्रभाव जो होता आपल्या विदर्भामध्ये तो खूप जास्त होता आणि आता मिळालं तर आता आम्हाला याची खुशी आहे की म्हणजे जे उन्हापासून आमचा बचाव होत आहे आणि हे एअर कूलिंग हे फॅन जे आहेत या फॅनपासून जे पाठीमागून जो आमचा उन्हामध्ये घाम निघत होता आणि बॅकची जी साईड होती ती पूर्ण घामाने चिप्प होऊन जात होती, पण आता तसं होत नाही। आणि जो बॅटरी आहे 10,000 पॉवरची बॅटरी आहे ही, तर 4-5 तास मिनिमम निघून जाते आणि लंचला जेव्हा जातो ना तर तेव्हा चार्ज करायची आणि परत म्हणजे तो जो उन्हाचा आणखी 4 ते 5 वाजेपर्यंतचा पिरियड आहे तो आणखी याच्यापासून हे निघून जाणार आहे। सर्व कर्मचाऱ्यांना दिले? हो, सर्व आमचे जेवढे ट्रॅफिकचे कर्मचारी आहेत त्यांना सगळ्यांना देण्यात आलेले आहे। किती तास ड्युटी असते तुमची सिग्नलवर? सिग्नलवर तर 9 ते 14चा पॉईंट राहते आणि 16 ते 9 वाजेपर्यंत 21 वाजेपर्यंत पॉईंट राहतो। आपण बघू शकतो वाहतूक पोलीस कर्मचारी होते अमरावती शहरातले, सिग्नलवर जे आहे ते त्यांना आपली ड्युटी बजावावी लागत असते वाहतूक नियंत्रित ठेवण्यासाठी। दुसरीकडे उन्हामध्ये त्यांना उभं राहावं लागतं, त्यामुळं उष्माघाताचा देखील त्यांना त्रास होऊ शकतो। अशा रगरगत्या उन्हामध्ये राहावं लागतं, म्हणून तापमान 45च्या वर अमरावतीचं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांना आता हे कूलिंग जॅकेट देण्यात आले आणि त्यामुळं उन्हापासून जे आहे ते दिलासा मिळतो असं त्यांनी सांगितलं आणि शरीराला जी आहे ती या कूलिंग जॅकेटच्या माध्यमातून हवा देखील मिळते। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।